आज या दुर्दैव देवस्थानच्या निमित्तानं जी यात्रा आहे आणि त्या यात्रेच्या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच असं घेतलाय की या गावातले या गावातले असतील किंवा आजूबाजूचे असतील, मान तालुक्यातले असतील, जे मुलं आताच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले स्पर्धा परीक्षेमध्ये, अशा लोकांचा आणि त्याच बरोबर की जे मागेही सिलेक्ट झाली होती पण आतापर्यंत त्यांचा सन्मान झाला नव्हता, तर त्या निमित्ताने या सगळ्याच लोकांना एकत्र बोलवून त्यांचा सन्मान आणि त्या सन्मानाच्या निमित्त आम्हाला बोलवलं. माझ्याबरोबर माझे सर्व्हिस मधले सिनियर आणि या मान तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर नितीन वाघमोडे सर, त्याचबरोबर ज्यांनी मागाशी भाषण केलं ते आताच नुकतेच झालेल्या परीक्षेमधले DYSP प्रदीप गोरड, आता ज्यांनी भाषण केलं ते याच गावचे सुपुत्र नागू विरकर सर आणि या देवस्थानाचे ट्रस्ट कोळेकर आणि सरपंच आणि सगळेच तुम्ही. खरं तर 2-3 तास झालं प्रोग्राम चालू आहे आणि अतिशय बरेच सगळ्यांचं माझं लक्ष होतं की अतिशय ध्यान देऊन सगळे लोक ऐकतात की लोक काय ऐकतात, निवेदक नक्की काय बोलतात आणि सगळ्या गोष्टीचं इतकं छान. म्हणजे सर्वप्रथम जे दुर्दैव नॉलेज ट्रस्ट फाउंडेशन आहे, तुम्ही सांगताना सांगितले की आम्ही एक सुशिक्षित लोक आहोत आणि एकत्र येऊन हे फाउंडेशन तयार केलेले आहे आणि त्याचा जो पहिला एक्सपेरिमेंट आहे त्या हा तुमचा असेल. खरंच यात्रा आपला भाग जर बघितला, मान असेल, आटपाडी असेल किंवा आजूबाजूचे 4-5 तालुका असतील, दुष्काळी भाग आहे आणि पारंपरिक व्यवसाय सगळ्यांना माहिती आहे, मेंढपाळ आहेत. यात्राचा जो हा म्हणजे हा या 2-3 महिन्यामध्येच मला वाटतं ह्या मार्च असेल, एप्रिल असेल, मे या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याच गावच्या यात्रा असतात. काही काही गावात ते 1-2-3 यात्रा असतात. तर त्या यात्रेनिमित्त बरेच मंडळी जसे की जे मुंबई पुण्यामध्ये कामानिमित्त गेलेले आहेत ते मंडळी येत असतात आणि या यात्रेनिमित्त जसं 2-3-4 वर्षापूर्वी एकदा लॉकडाऊन लागलं होतं 2021 ला, त्यावेळेस ही बरीच लोक जे गावाकडे नव्हते आले तेही लोक गावाकडे आले होते. तसंच मला असं वाटतं की यात्रा पण असाच एक प्लॅटफॉर्म आहे की दरवर्षी न चुकता बरीच मंडळी आपली जिथं जिथं आपण कार्यरत असतो त्या तिथून गावाकडे येत असतात आणि आपल्या पै पाहुणे या सगळ्यांना भेटत असतात. मागाच्या धरून एकच विचार माझ्या डोक्यात आला की प्रत्येक बऱ्याच गावांनी जर हा उपक्रम राबवला की आपल्या गावातली किंवा आजूबाजूच्या गावातली जी लोक मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करतात, सर्व्हिस मध्ये असेल, काही लोक उद्योजक क्षेत्रात मोठे काम करत असतील, अशा लोकांना जर आणलं, त्यांना तुम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याकडून 4 गोष्टी तुमच्या गावासाठी असेल, तुमच्या युवा पिढीसाठी असेल किंवा काही निमित्तानं जर मागितल्या, तर खऱ्या अर्थानं एक वेगळं परिवर्तन होऊ शकतंय. एक तुम्ही विचार करा, गावामध्ये ज्यावेळेस 200-400 कुटुंब असतात, एक 20 ते 25 कुटुंब असतात की त्यांच्या घरातली कोणतरी चांगल्या सर्व्हिसला कामाला असते आणि ती लोक मुंबईला असतील किंवा शासकीय सेवेत असतात आणि तुम्ही जर नेमकं त्यांना जर अशा कार्यक्रमाला बोलवून मान सन्मान दिला आणि त्यांच्याकडून काही जर डिमांड केली काही गोष्टीसाठी, गावाच्या भल्यासाठी किंवा गावात एखादं विकास काम असेल किंवा गावाची नवीन पोरं शिकणारे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी, तर मला असं वाटत नाही की शुद्ध माणसं आणि ही शिकलेली माणसं, कारण प्रत्येकातला आम्ही स्वतः यातला प्रत्येक जण ह्याच परिस्थितीनं गेलेला आहे, त्यामुळे मला नाही वाटत की कोणी ह्या गोष्टीला नाही म्हणेल. आणि खरंच आज जे ह्या दुर्दैवमध्ये जी गोष्ट घडली, मी विचार करतो की आमच्याकडे म्हणजे मी अजून बघितलं नाही की ही गोष्ट अजून कुठं यात्रेनिमित्त तुम्ही अधिकारी लोकांना बोलवताय, त्यांचे सत्कार घेताय, नाहीतर आपण बघतोय अजून 2-3 दिवस यात्रा चालणार आहेत. आजचं स्वरूप हे आहे, उद्याचं परवाच 2-3 दिवसाचं स्वरूप यात्रेच्या निमित्तानं जे जे असते, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, बैलगाड्या कुस्त्या जे काय असेल ते होतंय. पण समाजाला जी खरं आता गरज आहे, आता गरज अशी आहे की समाजातला जो खालचा घटक आहे, ज्यांच्यापर्यंत अजून लाईट गेली, लोक जे बसलेत, सत्कार झालेली किंवा सर्व्हिस शासकीय सेवेत असणारी लोक इकडे आहेत. बरेच लोक त्यांच्याही मनात विचार आला असेल की आमच्याही घरात असं कोणतरी शिकलेलं पाहिजे किंवा आमची मागची पिढी आहे, माझाही नातू असेल, माझाही मुलगा असेल, तो कुठंतरी शिकला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रात गेला पाहिजे. तर हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याला सुरुवात अशी करावं लागणार आहे
समाजामध्ये जी चांगली लोक आहेत, शिकलेली लोक आहेत, त्यांचा तुम्ही मान सन्मान करा, त्यांचा गायडन्स घ्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. जर ज्यावेळेस हे होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते लोक चांगल्या पद्धतीने गाईड करतील. आज आज मानमध्ये तुम्ही बघताय 2005 साली नितीन सरांचं सिलेक्शन झालं युपीएससीतनं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे बघून बरेच लोक सिलेक्ट झाले. म्हणजे मीही माझं उदाहरण असं आहे की मी एमबीबीएस म्हणजे डॉक्टर की करत असताना सरांना जाऊन भेटलो आणि विचारलं की हे सगळे युपीएससी वगैरे. म्हणजे मला म्हणायचं कारण हे सगळं मी हे सांगायला लागलो की एकमेकाचं बघून ज्यावेळेस आपण अनुकरण करतोय त्यातनंच आपण सिलेक्ट होतोय. आज अलीकडच्या 2-4 वर्षामध्ये एमपीएससीत असेल बरीच विद्यार्थी सिलेक्ट म्हणजे हे आपल्या लोकांचं जे प्रशासकीय सेवेत जायचं प्रमाण ते वाढत चाललेलं आहे. तर हे ज्यावेळेस होणार आहे आपली लोक जास्तीत जास्त वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. त्यावेळेस खरा जो म्हणतोय की जो गॅप तयार झालाय, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे काहीच नाहीये. हा जो गॅप आहे हा जर मिटवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्यांच्याकडे जे काही नाहीये किंवा समाजातला जो खालचा थर आहे, जो आर्थिक दृष्ट्या किंवा बाकीच्या गोष्टींना माग आहे शैक्षणिक दृष्ट्या, त्या थरावर आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. विशेष करून जे लोक आम्ही सगळेच जिथं गेलोय, आमची नैतिक जबाबदारी आहे की जी लोक माग आहे त्यांना आपल्या हाताला धरलं पाहिजे, त्यांना 4 गोष्टी सगळ्या सांगितल्या पाहिजेत आणि त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे ते आपण बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भागामध्ये विशेष मानदेश या भागामध्ये एवढं टॅलेंट आहे तुम्हाला माहित नसेल, पण सगळ्यात जास्त अधिकारी सुद्धा आपल्या या मान तालुक्यातले किंवा मानदेशातले आहेत. याचं कारण असं आहे की आपण बघतोय इथं दुष्काळ आहे आणि आपल्याला माहिती आहे इथं काय एमआयडीसी नाही किंवा बाकी काय दुसरा सोर्स नाही की ज्याच्यावर जगू शकतो आपण. आपल्याला पर्याय हा एकच आहे, शिका. या स्पर्धा परीक्षा खुल्या आहेत. आज 7 PSI मुलं झाली सिलेक्ट. आज एका तालुक्यात 7 म्हणजे हा काय बारका आकडा नाही. महाराष्ट्रात तालुके किती आहेत बघा. तर ह्या खुल्या परीक्षा आहेत, प्रत्येकानं त्याचा अभ्यास केला पाहिजे. पालकांनी असेल, आज इथं बरेच वडीलधारी मंडळी आहेत, त्यांनी घरी जाऊन सांगितलं पाहिजे की शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या या समाजाला मेंढपाळ व्यवसाय जो आपला मूळ व्यवसाय आहे त्यातनं सुद्धा बाहेर काढणं. मी म्हणत नाही की तो व्यवसाय सोडला नाही, पण तो आपला व्यवसाय आहे. माझे आई वडील मेंढपाळ होते, पण तो व्यवसाय ज्या पद्धतीनं ज्या आपल्या मेंढपाळांना जो त्रास होतोय त्याचं वेगळ्या फॉर्म मध्ये पण करू शकतात की उन्हाळ्याच्या 6 महिन्यामध्ये आपली मेंढपाळ कुठं 6 म्हणजे 2-4 जिल्हे ओलटून जायची काही गरज नाहीये. मेंढपाळ करा तुम्ही वेगळ्या पद्धतीने करा, पण हे सगळं कधी घडणार आहे ज्यावेळेस समाजामध्ये शिक्षित वर्ग तयार होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करेल. त्या वेळेस समाजातले जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवरचं निरसन होईल. तर या यात्रेनिमित्त मी जसं मगाशी म्हटलं की दुर्दैव तुमचं फाउंडेशन आहे, सुरुवात फार चांगली केलेली आहे तुम्ही आणि तुमचंच हे फाउंडेशन बघून अजून बऱ्याच ठिकाणी या भागामध्ये असे फाउंडेशन उभे राहावेत. जे तरुण माग आहेत, काही कारणास्तव ज्या तरुणांचा टाइम बार झालेला आहे की ते आता प्रशासकीय परीक्षा किंवा बाकीच्या काही कुठल्या त्याच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाहीत, पण तुम्ही एकत्र आला, एकत्र येऊन उद्देश एखादा चांगला व्यवसाय सुरुवात करा. तुम्हाला बऱ्याच वेळा मला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादा काहीतरी सुरुवात करायला तुमच्याकडे पैसे नसतात. उदाहरणार्थ 4 शेळ्या जरी घ्यायचे म्हटले तरी 10-20 हजार रुपये सुद्धा नसतात. खरी परिस्थिती आहे. पण तेच तुम्ही जर 4-5 लोक एकत्र आला, सगळ्यांनी जर मिळून काही जरी केलं तर 4-5 लोक एकत्र आला, सगळ्यांनी जर मिळून काही जरी केलं तर नक्कीच एक वेगळं त्याला म्हणजे नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. मी गेल्या 5-6 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टीचं स्टडी अभ्यास केलाय आणि त्यातनं मी काही गोष्टी हे केलेत की ज्या वेळेस आपण एकत्र येऊ, ह्या भागामध्ये असो किंवा मुंबईमध्ये पण जो आपला वर्ग गेलाय तिथेही तुम्ही जर एकत्र येऊन काही गोष्टी केल्या तर नक्कीच मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या गोष्टी करून आपण म्हणतोय की बाकीचं काही समाज आहेत किंवा काही जो भाग आहे की तो पुढे आहे, व्यवसायात पुढे आहे, प्रशासनात पुढे आहे. आपल्याला पण तिथं जायचं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी, ज्या लोकांना नॉलेज आहे या गोष्टीचं तुम्ही त्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्यांच्याकडं काही नाहीये अशा लोकांनी की बाबा तुम्ही आम्हाला काही देचाल ते करू अशा प्रकारची भूमिका दाखवली पाहिजे. हा एक्सपेरिमेंट मी आता माझ्या आटपाडी तालुक्यातून सुद्धा चालू करतो की ज्या मुलांच्या हातात व्यवसाय नाहीये अशा मुलांना किंवा नोकरी नाही अशा मुलांना काहीतरी व्यवसाय उभा करून द्या. असं जर केलं तरच खऱ्या अर्थानं मी जे मगाशी सुरुवातीला म्हटलं की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जो गरिबी श्रीमंतीचा जो दरी आहे ही फार मोठी आहे.
ही मिटवली पाहिजे. बऱ्याच लोकांचा जो त्रास आहे तो, ज्या लोकांना नाही तो त्रास त्यांना सुद्धा त्यांचा त्रास कळला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपण एक समाज म्हणून करताना नैतिकता समाजात काय असते ती सगळ्यांनी आपण बाळगली पाहिजे. म्हणून माझ्यानंतर नितीन सर बोलणार आहेत. बरेच विषय 2-3 तास झाले लोक बसलेले आहेत. मी काही जास्त नाही बोलत, पण विशेष तुमच्या दोघांचं, दादा आणि अमोल पांढरे साहेब, तुम्ही दोघं या सगळ्यांसमोर सांगतोय की समाजामध्ये कुठेही एखादा प्रोग्राम असू द्या आणि त्यांना असं वाटतं की तो समाज उपयोगी आहे, हे दोघं तिथं जाऊन, आणि सचिन तुम्ही पण जाऊन त्याचं कव्हरेज करताय, हे खरंच चांगली गोष्ट आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात तुमचा मोबाईल आहे आणि तुम्ही अलीकडे बघितलं असेल, प्रदीपची स्टोरी असेल किंवा आता पण मला वाटतं मी काहीतरी इंस्टाग्राम किंवा फेसबुकला काही स्टोऱ्या बघितल्या होत्या मान तालुक्यातल्या, ह्या स्टोऱ्या पोचवायचं काम हे मुलं करतात. आणि त्यांची छोटी जरी आज मीडिया असेल तरी मला विश्वास आहे की येणाऱ्या 10 वर्षात ही मीडिया हाऊसेस मोठे बनतील नक्कीच. कारण तुम्ही जे छोट्या मोबाईलवरून आज तुमचा मीडिया हा पत्रकारितेचा व्यवसाय चालू केलेला आहे, नक्कीच तुम्ही मोठं बनसाल. कारण तुम्ही ज्या घटकांना आतापर्यंत दाखवलं जात नव्हतं मीडिया समोर, आणि हे दाखवायचं काम जे आहे हे तुम्ही करताय, त्याच्यात एक बदल घडतोय की एखादा मुलगा किंवा ही जी लहान मुलं आहेत त्यांच्या लक्षात येते की आपल्याच गावातला किंवा आजूबाजूच्या गावातला एखादा मेंढपाळाचा किंवा कष्टकऱ्याचा पोरगा जर डीवायएसपी होतोय, IRS बनतोय, IAS बनतोय, तर आपण का नाही बनलं पाहिजे, ही जी भावना ही तुम्ही स्प्रेड करायला लागलेला आहे. आणि तुमचं जे कंटेंट आहे ते खरंच वेगवेगळे यायला लागलेलं आहे. मला वाटतं बाकीची पण पत्रकार आहेत, तुम्ही तुमच्या लेवलचं काम करतायच. या यात्रेनिमित्त जसं मी म्हटलं की एक वेगळा कार्यक्रम तुम्ही घडवून आणला. खरंच तुमच्या या सगळी ट्रस्टी असेल, तुमच्या फाउंडेशनचे यंग सदस्य असतील, सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि मी स्वतःहून ज्या वेळेस तुम्हाला माझ्याकडून कधी मदत लागेल, जे काही मदत, गायडन्स असो किंवा कशाची मदत असेल, त्या वेळेस मी तुमच्या मदतीला मी उभा राहील. आणि जी मी भावना व्यक्त केली, या मानदेशामध्ये काय घडायला पाहिजे, या मानदेशातले प्रॉब्लेम काय आहेत, याच्यावर नक्की डिस्कशन झालं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि त्या चर्चेतनच ह्या मार्ग निघेल की ह्या भागाचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमला आपण सगळे एकत्र येऊन आपण त्याच्यावर सोल्युशन काढूया, अशी या धुळोबा चरणी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. आणि परत एकदा ज्यांनी हे नियोजन केलं त्या सगळ्यांचं कौतुक करतो की तुम्ही अतिशय चांगलं नियोजन केलं. मध्ये लाईट गेली पण तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह पर्याय सुद्धा तुम्ही अवेलेबल करून ठेवला होता. परत एकदा तुमच्या सगळ्यांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं यानिमित्त मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद. मी विनंती